मॅम, ठीक आहात ना तुम्ही? काही त्रास होत नाहीये ना तुम्हाला? मॅम, काय झालं? मणीची वाट पाहताय? बघा, बरोबर ओळखलं की नाही मी? तुमच्या मनातलं कळतं मला सगळं. तशी चांगली आहे मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मणी जरा बाहेर गेलाय कामासाठी, तो आला की मी त्याला सांगते. हा, आणि तुमच्या औषधांची वेळ झाली की नाही, ती वेळ चुकवून कशी चालेल, म्हणून मी चाले तुम्हाला औषधं द्यायला. देते हा औषध. संचिता, हाँ, तू इथे काय करतेस? तुझं काय काम आहे? नाही, माझं काहीच काम नव्हतं डॅड. वॉर्डन मॅमच्या औषधांची वेळ झाली होती, पण स्वानंदी आणि मणी त्यांच्या भांडण आणि इगो मध्ये इतके बिझी असतात की मॅमच्या औषधांची वेळ त्यांच्या लक्षातच नाही राहिली. म्हणून मी आले. अशी काय बघतेस अगं, विश्वास नसल्यासारखी? हेच औषध देता ना तुम्ही मॅमना? तेच देणार होते मी सुद्धा, बरोबर आहे ना? हो. नशीब बाई, तुझ्या ऑडिट मध्ये पास झाले मी. अरे यार, हे दोघे का तडमडले आता? सगळा प्लान फ्लॉप झाला माझा. संचिता, ए संचिता, संचिता, कुठे गेली मुलगी? हा मम्मा, बोला. संचिता, कुठे आहेस ग? मी इथे वरच आहे, वॉर्डन मॅमच्या रूम मध्ये. तिथे काय करतेस? पहिल्यांदा बाहेर ये बघू. मी तुझ्यासाठी गर्भवर्धक काढा केलाय, तो घे. ये. मम्मा ऐका ना, मी इथे. तू येतेस का मी येऊ? नाही नाही नाही, मी येते. ये लवकर. काय वॉर्डनची कटकट आहे, बेडवर पडलीये तरी पण सगळ्यांना तिचा पुळका, सगळे तिच्या सेवेला हजर. मॅम, मी आहे इथे, अधून मधून चक्कर मारत जाईन, तुम्हाला काय हवं काय नको हे बघायला. कुणाचं तुमच्याकडे लक्ष असो नसो, माझं असणार आहे लक्ष. आणि तुम्ही लवकर बऱ्या होणार, खात्री आहे मला. डॅड, मी खाली जाते, मम्मानी बोलावलंय. तू जर त्या दिवशी मध्ये आली नसतीस ना, तर मणी तेव्हाच खलास झाला असता. ने माझ्या डोक्यावरची टांगती तलवार